श्रीभगवानुवाच उत स्वाकश्मलमिदम् विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन। भगवंतांनी पहिल्या अध्यायातील अर्जुनाची बाजू शांतपणे ऐकून घेतली. मनातील सर्व विचार खदखदणे मोकळे करण्यास पूर्ण वाव दिला आणि मग म्हणाले, असा नामर्द बनू नकोस. तुला असे वागणे शोभत नाही. दुबळेपणा टाक आणि युद्धाला तयार हो. एका बाजूस क्षत्रियांचा स्वधर्म तर दुसरीकडे आप्तांबाबतचा मोह आणि कुलक्षयाच्या पापाचे भय अशा कात्रीत सापडलेल्या अर्जुनास मरावे की मारावे याबाबत संभ्रम झाला. त्याने भगवंतापुढे शरणागती पत्करली आणि माझ्यासाठी श्रेयस्कर काय ते मला सांगा असा प्रश्न केला. शरणागत झाल्यामुळे परित्राणाय साधूना विनाशाय च दृष्टुताम धर्मसंस्थापनार्थाय हेच अवताराचे ब्रीदवाक्य असलेले भगवान अर्जुनाला आणि त्याचे निमित्त करून आपल्या सर्वांनाच प्रत्येकाचे जीवन कसे, खरे कर्तव्य कोणते ते कसे पार पाडावे, शेवटचा दिवस कसा गोड करावा, जीवनाचे सार्थक कशात आहे व खरा आनंद मनशांती प्राप्तीचा मार्ग कोणता याचा उपदेश करतात. एक ससा होता. झाडाखाली बसला असता वरून अंगावर एक वाळलेले पान पडले. भित्राच तो घाबरला आणि सैरावैरा पळायला लागला. त्याला वाटले आकाशच कोसळले. त्याला पळताना पाहून हरणाने कारण विचारले आणि आकाश कोसळले हे ऐकून संरक्षण करण्यासाठी हरिण पण पळायला लागले. असे करता करता जंगलभर बातमी पसरली की आकाश कोसळले आणि संरक्षणासाठी सर्व प्राणी चहूबाजूला पळायला लागले. एका माणसाने त्यांना विचारले की आकाश कोसळले तर संरक्षणार्थ तुम्ही कुठे जाणार? प्राणी म्हणाले, ते काही आम्हास माहीत नाही असे म्हणून परत पळायला लागले. आपल्यालाही संरक्षण हवे, शांती हवी म्हणून खेड्यातून तालुक्यात, तालुक्याहून जिल्ह्यात, जिल्ह्यातून राजधानीत, राजधानीतून दिल्लीला आणि दिल्लीचे लोक मतांसाठी गल्लीला नुसते धावता आहेत. बस मोबाईल लावून मानवाकडी करायची कशासाठी आणि कुठपर्यंत माहीत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत, दिवसापासून रात्रीपर्यंत आणि इवन रात्रीसुद्धा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सतत पळणे चालू आहे. तर मग काय हो, हा गीता उपदेश केवळ आपल्यासाठीच नाही का? अर्जुन स्वधर्म सोडायला तयार झाला होता व त्याच्या समर्थनार्थ त्याने भगवानांना बरेच तत्वज्ञान ऐकवले. त्याच ज्ञानानुसार, सांख्य तत्वज्ञानानुसार युद्ध करणे कसे आवश्यक आहे ते भगवान सांगतात. चित्तशुद्धी आणि कर्तव्यपूर्तीसाठी आवश्यक कर्मे करून ज्ञानप्राप्ती झाल्यावर मग मोक्षप्राप्तीसाठी संन्यास घेणे याला सांख्ययोग आणि कर्मे न सोडता शेवटपर्यंत त्याच निष्काम बुद्धीने काम करत राहणे यास कर्मयोग असे म्हणतात. सांख्य तत्वज्ञानानुसार आत्मा हा अमर व अविनाशी आहे. त्यामुळे मी मारणारा, मी करणारा ही समजूत मुळातच खोटी असते. आत्मा मरत नाही व मारतही नाही. शास्त्रानुसार प्रत्येकाच्या वर्ण श्रमाप्रमाणे त्याला जी आवश्यक कर्मे ती त्याने करणे हा प्रत्येकाचाच धर्म आहे व म्हणूनच स्वधर्माला अनुसरून तुझ्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते तू कर असे कृष्णाने सांगितले. तरी पण प्रश्न उरतोच की सांख्य मार्गानुसार ज्ञानप्राप्ती झाल्यावर कर्मे सोडून संन्यास घेणे इष्ट असेल तर मग उपरती झाल्यामुळे आत्ताच संन्यास का नको? आणि त्याच्या स्पष्टीकरणार्थ भगवान म्हणतात की सांख्य मार्गानुसार सुद्धा संमत असलेल्या चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार युद्ध करणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे आणि युद्धासारखे स्वर्गाचे दार क्षत्रियाला क्वचितच उघडे सापडते. अशा युद्धात जर तू मेलास तर स्वर्गाला जाशीलच व जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून तू स्वधर्माला अनुसरून आचरण कर. कोणतेही कर्म चांगले का वाईट हे ठरविण्यास त्या कर्माच्या बाह्य परिणामांपेक्षा कर्त्यांची वासनात्मक बुद्धी शुद्ध आहे का अशुद्ध ते पाहिले पाहिजे.
बुद्धी स्थिर असल्याशिवाय वासना शुद्ध होत नाही. तेव्हा काम्य बुद्धी सोडून दे व निष्काम बुद्धीने काम कर. कर्मे करण्यापुरताच तुझा अधिकार आहे. त्याचे फळ मिळणे ही गोष्ट केव्हाही तुझ्या हातात नाही. फळ देणारा परमेश्वर आहे. म्हणून कर्माचे फळ मिळो ना मिळो सारखेच अशा समत्व बुद्धीने केवळ कर्मे करण्यास पापपुण्याचा लेप लागत नाही. म्हणून तू समत्व बुद्धीचा आश्रय घे. ज्या मनुष्याची बुद्धी त्याच्याप्रमाणे समतेला पावली तोच स्थितप्रज्ञ होय, म्हणजे तोच स्थिर आहे. थोडक्यात सांख्ययोगाप्रमाणे तुला जर स्वधर्मानुसार युद्ध कर्तव्य कर्म करणे आवश्यक आहे आणि कर्मयोगानुसार कर्मापेक्षा त्या कर्माला प्रेरक जी बुद्धी ती स्थिर करून समत्वतेने कर्म करणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचे कर्म हे अतिशय श्रेष्ठ असते. तुम्ही करत असलेले कर्म नेहमीच तुमच्या योग्य दिशेने वाटचालीकडे निर्देश करते. म्हणजे फळाची आवश्यकता न करता तुम्ही ज्यावेळेस काम करता त्या कामाचं तुम्हाला अचानक जे फळ मिळतं तेच तुमच्या आयुष्याचं समाधान होय. इति सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.